दोन सलामीवीर जे मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळतात, भरत आणि तदनंतर पंकज पाटील डीएक्स. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून अक्षय बुजड या गोलंदाजाला पण पाहताय, गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. गुरुनाथ आहेत अगदी लॉंगॉपला स्थित एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. मदन दलबी वाईडिश कावकर्ण सीमारेषा लगत जे विशेष करून इथून पाहायला मिळतात. सुरुवात होईल या मॅचला. पहिलं षटक अक्षय. पहिला चेंडू लॉब केला, इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळला जातोय. गुरु त्या दिशेने वेगाने गेले. अविनाश जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी करतील तत्पूर्वी सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या साह्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात 2 या अंकाने. संदेश दळवी यांचं देखील शुभागमन झालंय आणि त्यांना देखील विनंती करतोय या आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. आमचे प्रिय मित्र या संदेशजी दळवी आपणास विनंती करतोय या मुख्य मंचावरून आसनस्थ व्हायचंय. हलक्याच्या हाताने स्टेअर करण्याची मानसिकता, पण क्षेत्रामध्ये चेंडूला पीळ केलं जाईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते एक सिंगल धाव हे स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने, या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर हे धाब फलक जे अधोरेखित आहे. सुरुवात जी प्रामुख्याने इथून शांतपणे झाले. सिंगल डबलला प्राधान्य ते दिलं जाते. पंकज पाटील डीएक्स आपण पाहत आहे स्ट्राईक एंडला. हलक्याच्या हाताने सॉफ्ट खेळण्याची मानसिकता, अविनाशच्या माध्यमाने झाली मिस्टेक घटित. कुठेतरी थँक्यू सो मच म्हटलं असेल पंकज पाटील डीएक्स ने देखील, कारण की हा झेल विशेष करून होऊ शकला असता, परंतु पाहण्याकरिता गोष्टी सोप्यात करून दाखवणं तितकंच कठीण आहे. सॉफ्ट हँड खेळला, चेक करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट कव्हरमध्ये अविनाशच्या हातखंडातनं हा झेल निसटला. जीवनदान मिळालंय. एक सिंगल धाव, 4 अंकांवर धावगती. लेफ्ट केलं जाईल या चेंडूला. बाकीचं काम इथून पंच करतील. विजय भोईर वळतायत. वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 5 रन्स ऑन अ कार्ड 5 या अंकांवर. पहिल्या मॅच मध्ये 37 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये आजच्या दिवसाकडे रजनीकडे 56 धावा आपण पाहिल्यात. तिसऱ्या मॅच मध्ये 32 धावा. म्हणजे जेव्हा जेव्हा कमी धावसंख्या या अगदी खेळपट्टीवर लागले ना, त्या धावा चेस झाल्यात. आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सरप्राइझिंग राहिले. यष्टिरक्षक बीट आणि तडम्यांचे क्षेत्ररक्षक देखील बीट होत असताना बॉन्डलाईन सीमारेषा पार मिळतील यावेळेस नशिबाच्या धाबा 4 चौकार. संतोष दळवी नशिबाची साथ मिळाले. फलंदाजी करणारा एनसीसी तलावपडा हा संघ आणि कुठेतरी ती साथ सुटले, म्हणून म्हटलं की रेडी राहावं लागेल. प्रत्येक गोष्ट तुमच्या हातामध्ये येणार नाहीये. या सर्व काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने हँडल कराव्याच लागतील. म्हणून जागते राहो. स्लिपी आणि स्लॉपी तुम्ही होऊ शकत नाही. मिस्टेक गटीत झाल्या. मिस्टेकचा परिणाम 4 धाबा मिळाल्या. चौकाराच्या साहाय्याने 9 अंकांवर धावगती. मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा आहे, परंतु इथून तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही. डायरेक्ट हिट करण्याचा मानस त्या दिशेने जरूर झाला. शुभम नाईक यांना पण पाहत आहे. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. नुकताच कनेर शिरसाट प्रीमियर लीग ती देखील पार पडले आणि बहुतांश खेळाडू कनेर परिसरातील जे त्या स्पर्धेमध्ये देखील सहभागी होते आणि तेच खेळाडू आज मैदानावर देखील आपण पाहत आहे. 10 अंकांवर धावगती. मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. सरळ बाटचा उपयोग केला जाईल. चांगलं कनेक्शन बनलंय, परंतु गुरुनाथ आहे डीप मध्ये स्थित. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेलला कन्वर्ट केलं जाईल. पंकज पाटील चांगला प्रयत्न जरूर झाला होता, परंतु यावेळेस तो फसला. पहिल्या विकेटचं झालंय ते पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. आता नॉन स्ट्राईक एंडला
अविनाश काटेला आहे नव्याने अगदी गोलंदाजी मार्कवर 10 या अंकांवर धाव फलक जे आतापर्यंत अधोरेखित आहे. चांगली गोलंदाजी झाली. पहिलं षटक विशेष करून अक्षयकडनं. कट करण्याची मानसिकता सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळते. डॉट बॉल. स्वतःच्या नावाची ओळख ही तितकीच गरजेची आणि महत्वाची आहे. म्हणून तुम्हाला मेहनतही तितकीच करावी लागते. कुठलाही खेळ तुम्ही पकडा, सर्वापेक्षा मोठा नाहीये. तो सराव जर तुम्ही कंटिन्युअसली चांगल्या पद्धतीने करता तर निश्चित स्वरूपाने तुम्हाला विशेष करून तुमचा खेळ सुधारण्याकरिता बेनिफिट निश्चित स्वरूपाने मिळत असेल. लेग बाईटचा इशारा आलाय. मोदलपाडा संघ आपलं या ठिकाणी समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय. 11 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. 1.2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. पुन्हा एकदा अविनाश गोलंदाजी मार्कवर. चर्चा होत होती मेहनतीची आणि ती चर्चा विशेष करून महत्वाची देखील आहे. कारण की आज कुठलाही क्षेत्र पकडा तुम्ही त्यामध्ये तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न आणि प्रामाणिक मेहनत ही नक्कीच स्वरूपाने करावी लागते. कट करण्याचा प्रयत्न पॉइंट क्षेत्रातनं चेंडू निघून जाईल. बाकडॉ पॉइंटचं क्षेत्र आहे. चेंडूचा पाठलाग अगदी लांबवरचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं डीप मध्ये आणि जोपर्यंत चेंडूची उचलून फेकी केली जाईल तत्पूर्वी तिसऱ्या धावेकरिता बळालेत दोन्ही फलंदाज आणि हा न करता करता या 3 धावा त्या निश्चित स्वरूपाने पळून काढल्या जातात. तिहेरीच्या मदतीने या तिहेरीच्या साह्याने धावफलक जे एकंदरीत जाऊन पोहोचेल 14 या अंकांवर 14 रन्स ऑन अ कार्ड. 14 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. कट केला या चेंडूला चांगल्या पद्धतीने स्लाइस झाला. दीपमच्या बॅटमधनं अगदी तंत्रशुद्ध फटक्याची निवड. 3 धावा जरूर येत आहेत. तिहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 14 या अंकांवर 14 रन्स ऑन अ कार्ड. पुन्हा एकदा अविनाश गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार जरूर करायचा होता परंतु फाईन लेग क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आणि थेट चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईन सीमारेषा पार. लॉंग स्टॉप प्रिझनला आणखी एक मिळतील. नशिबाच्या 4 धावा चौकार. वन 18 या अंकांवर हे धाव फलक. 1.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. बॅकअप दिले आहे परंतु थोडासा मनसुबा हा बिखुरला गेला. अगोदरच बॅकलिप आहे ना ती थोडीशी कुठेतरी वेगाने फिरली गेली आणि बॉडी लाईनला चेंडू आदळला जातो. लेग बाईटचा इशारा आला पंचांकडनं. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून अविनाश सुसज्जित होईल. बॅकअप दिले जरूर आहे. आता चांगलं क्षेत्ररक्षण लवू आहेत. शॉट फाईन लेग मध्ये. आता इथून धाव घेण्याचा मानस नाहीये. यू वेट म्हणून म्हटलं गेलं. निर्धाव चेंडूची सांगता आणि षटकाची देखील होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला आणि धावगती 19 या अंकांवर. प्रथमतः बॅटिंग होते टीम एनसीसी तलावपडा हा संघ आणि 19 या अंकांवर धावफलक. घेऊया क्विकली ब्रेक आणि वळणार होतो आपण तिसऱ्या षटकाच्या दिशेने. दोन्ही संघांनी देखील रेडी राहायचं आहे. जर आपण उपस्थित झाला असाल तर आपली उपस्थिती दर्शवा. फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा आणि तदनंतर टॉस करण्याकरिता रेडी राहा. 19 या अंकांवर धावफलक. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन सर्व होतं. ऑन साईडला ऑन द राईस खेळला गेलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मदन दळवी चेंडूला फील्ड करतील आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केले जाते. पण रजनी स्पर्धेमध्ये सिंगल डबल धाबा या तितक्याच गरजेच्या आहेत. कारण की मिस्टेक सातत्याने या मैदानावर घटित होताना आपण पाहिल्यात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी तुम्हाला मैदानाच्या दिशेने व्यवस्थित पद्धतीने हँडल करायच्याच आहेत. जिथे सिंगल होते तिथे डबलला प्राधान्य द्यावंच लागेल. त्याकरिता तुम्हाला क्विकली धावावं लागेल, पळावं लागेल. प्रत्येक गोष्ट मिळवायची असेल तर सोपी गोष्ट नाही. तितकीच मेहनत तुम्हाला लावावी लागते. खेचून मारायचं होतं हा चेंडू. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जाईल. यष्टीरक्षक गौतम यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल.
21 या अंकांवर धाव फलक. चांगल्या गतीची गोलंदाजी होते अक्षयकडनं. जर परिवर्तन काळाची गरज आहे तर विथ द बॉलने ते देखील परिवर्तन तुमच्यामध्ये फार महत्वाचं आहे. खेळायचा होता परंतु पाय चालले नाहीत पहा. जागा पूर्ण स्थिर करण्याचा प्रयत्न चेंडूपर्यंत जावं लागेल. कुठेतरी मिस्टेक आता पुन्हा एकदा घडित होत असताना मोबाईलमध्ये नेटवर्कची गरज आहे. क्रिकेटमध्ये खेळायचं असेल तर युजेस फुटवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि कुठेतरी पहा जाग्यावरच खेचून मारण्याची मानसिकता. मागचा पाय जो जाग्यावरच राहिला कुठेतरी अगदी फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा मानस दर्शवायला हवा होता. बीट झाले. डॉट बॉल. 21 या अंकांवर धावफलक अधोरेखित आहे. 21 ऑनसाईडला खेळला गेला. लोअर फुलटॉस चेंडू जरूर आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत पुढे येईल चेंडूची हाताळणी थोडीशी मिस्टेक जरूर झाली त्या दिशेने. आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 2-3. 23 या अंकांवर हे धाब फलक. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते आणि हे चांगली बाब आहे कारण की एखादा डॉट बॉल येण्याऐवजी सिंगल डबल धाव आलेले अधिकच चांगले. प्रत्येक धावेचं स्वागत करेल एनसीसी तलावपडा हा संघ. इनफिल्डच्या वर्ण फोर्स केला गेला या स्ट्रोकला. लॉंगॉफपूर्ण क्षेत्ररक्षक अगदी गुरु येईल जोपर्यंत चेंडूला असून फेकी केली जाते. पुन्हा एकदा या 2 धावा स्कोर कार्डवर मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 25. बुनबुन से घडा भरता आहे. थेंबे थेंबे तळे साचे. आणि त्या पद्धतीने ही धावसंख्या एकवटण्याचा मानस आहे. 25 या अंकांवर धावगती. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक. चांगली गोलंदाजी अक्षयने. शेवटच्या अंतिम चेंडूवर तगडा प्रहार. या स्ट्रोक करिता आधीपासून प्रयत्न होत होता. चेंडू मिळाला स्लॉट मध्ये. सरळ दिशा दर्शवली वाईड इशकाव कॉर्नर प्लॉटची. अतिशय चांगलं कनेक्शन. मॅक्झिमम हिट. षटकार 6. समाप्त झालाय 31-31 या अंकांवर धावगती. टीम एनसीसी तलावपडा. शरापासनं ही लेन टप्पा पडल्यानंतर जवळ बाहेरच्या दिशेने अगदी जात असताना पंच वळतायत. महेंद्र गरेल. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 32. 32 या अंकांवर हे धाव फलक. चांगली बॅटिंग भरत नाही अगदी मागील षटकातील शेवटच्या चेंडूवर चांगला प्रहार आणि थोडंस मोमेंटम आता शिफ्ट होण्याच्या मार्गावर आहे. थ्रू दी पॉइंट खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. जाईल चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा. यावेळी 4 चौकार. आणि रूमचं भाडं महाग आहे हे दर्शवलं गौतमने आणि चांगल्या पद्धतीने या स्ट्रोकला कन्वर्ट देखील केलं जात आहे. पॉइंटच्या क्षेत्रात खेळला गेला. 4 धाबा येत आहेत. जागा बनवायचा आहे. हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केलं जाईल. फाईन लेगचं क्षेत्र खाली आहे. दॅट्स अ फाईन स्ट्रोक. मिळतील पुन्हा एकदा 4 धाबा. धावेंचा वेग तो आता वाढू लागलाय. आणखी एक चौकार. 4. हुकचा फटका. धावा देखील झाल्या बुक 4च्या रूपाने आणि या धावफलक जे जाऊन पोहोचेल या चौकाराच्या मदतीने.
40 या अंकांवर 4-0. दीपम देखील आता अगदी आपण पाहताय की पार्टी जॉईन करत असताना पार्टनरशिप चांगली बिल्ड झाले. पुन्हा एकदा बॅकअप दिले खराब गोलंदाजी. अच्छे गेंदों का सन्मान, बुरे गेंदों का अपमान. जैसी गेंद वैसी नसीहत. हुकचा फटका. पुन्हा एकदा 4 धावा. चौकार. जे होतंय ना ते कुठेतरी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखीच होते. सलग 3 चौकार आलेत आणि चांगली बॅटिंग आता दीपमच्या माध्यमानं 44 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 3.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चेंडू हवाय त्याची पूर्तता करा. 44 धावा या स्कोर कार्डवरच्या पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग विशेष करून पाहायला मिळाले. कुठेतरी गौतमच्या अगेन्स्ट चढवलेले अगदी हे हल्ले आणि चांगल्या स्ट्रोक सिलेक्शन जे विशेष करून केलं जातं. पहिला स्ट्रोक थ्रू दी पॉइंट जो खेळला गेला. अगुडप्प्याची लेन बॅकअप दी लेन हाताळण्याचा प्रयत्न. हुकचा फटका विशेष करून कारगर साबित झाला आणि दोन्ही वेळेस पहिल्या क्षेत्रातनं चेंडू निघून गेला. 4 धावांकरिता 44. चांगल्या स्थितीमध्ये आता टीम NCC तलावपडा हा संघ या मॅच मध्ये. बरोबरीत अजूनही 3 चेंडूंचा खेळ या षटकातील असेल शिल्लक. कशा पद्धतीने हा खेळ जो आकारला जाईल प्रत्युत्तर हे द्यावंच लागेल. मुळेतून शांत असून चालायचं नाही. मैदानाच्या दिशेने प्रत्युत्तर देण्याकरिता आता कुठेतरी गौतमला देखील चांगली गोलंदाजी करावीच लागेल. तर दीपम एकेडने 5 चेंडूकडे 15 धावांवर खेळतोय. भरत आतापर्यंत 14 चेंडूकडे 20 धावांवर खेळतोय. बॅकअप दिले पुन्हा एकदा लॉफ्ट केलं जाईल. जागा बनवली आणि थ्रू दी पॉइंट खेळला. सीमारेषा पार. सलगचा चौथा. चौकार 4. चौकार येत आहेत आणि धावगती जाऊन पोहोचेल 48 या अंकांवर. हे धाव फलक. चांगली बॅटिंग. स्कोर कार्ड आपण पाहताय 4-4-4-4. सोडून दिलं जाईल या चेंडूला. बाकीचे काम पंच करतील. वाईटचा इशारा आला. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव मिळेल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 49-49 या अंकांवर. हे स्कोर कार्ड. अक्षयची गोलंदाजी वगळता बाकीचे गोलंदाज स्ट्रगल मध्ये आहेत आणि तेच कारण आहे की क्रिकेट इक्यादुक्यांचा खेळ नाहीये. जागा बनवली या स्ट्रोकला. पुन्हा एकदा फाईनल क्षेत्रामध्ये पाठलाग लांबवरचा आहे आणि तो पाठलागच राहील. 5वा चौकार आला या षटकातील. चांगली बॅटिंग दीपमच्या माध्यमानं. आणखी एक चौकार. 4 धावा. कुठेतरी डाऊन द लेग आहे. या अगोदरच्या चेंडूकडे आपण पाहू शकला डाऊन दी ऑफ. म्हणजे कुठेतरी अगदी माइंडसेट हा क्लिअर नाहीये की कुठल्या लेंथवर आणि कुठल्या लाईनवर गोलंदाजी हाताळायची आहे. 5 चौकार आलेत आणि ज्यामध्ये 2 वाईटच्या रूपाने आतापर्यंत 22 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा जागा बनवली. ऑन दी टोच खेळला. चांगला फटका. पॉइंटच्या क्षेत्रातनं चेंडू निघून जाईल. सरळ सीमारेषा पार आणि नोचा इशारा आलाय पंचांकडनं आणि त्यावर देखील मिळतील धावा 4. पुन्हा एकदा टाळ्या झाला पाहिजे. 6 चौकार आलेत या षटकाकडे. अप्रतिम बॅटिंग. 58-58 या अंकांवर धाव फलक जादोरीकीत आहे. फोकस आहे परिपूर्ण या मॅच मध्ये आणि हेच दीपमने करून दाखवले मैदानावर. चांगल्या पद्धतीची बॅटिंग. ग्रेट इनिंग. 7वा येईल का? क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि हाताला चेंडू स्पर्श होऊन बाउंड्री लाईन सीमारेषा पार. हे षटक चौकाराच्या माध्यमानं सुरू झालं आणि चौकाराच्या माध्यमानच देखील समाप्त झालंय.
खराब अगदी गोलंदाजी म्हणावी लागेल आणि या खराब गोलंदाजीचा खडपूर समाचार घेतला फलंदाजाने. या षटकाकडे आल्यात 7 चौकार आणि तब्बली गौतमचं हे षटक राहिलंय 31 धावेंचं आणि टीम एनसीसी तलावपाडा संघ जाऊन पोहोचला 62 या अंकांवर. खेळ दाखवा आणि नक्कीच आमचे पाठीराखे आहेत ना शाबासकीची थाप ठोठावला आणि तीच शाबासकीची थाप यावेळेस अगदी दीपमच्या बॅटिंग करिता अगदी किरणजी भगत आणि योगेशजी पाटील या 2 गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमानं 200 रुपयांचं कॅश प्राइस या ठिकाणी दिलं गेलंय. धन्यवाद. 62 या अंकांवर धाव फलक जादोरीकीत आहे. काय बॅटिंग राहिली अप्रतिम. थ्रू दी पॉइंट बिझी ठेवलं, थ्रू दी फाईन लेग बिझी ठेवलं आणि जे जे स्ट्रोक खेळले ना एक तर 3 स्ट्रोक एस्टनच्या मागे आणि स्कोर ऑफ द विकेट अगदी आपल्याला पाहायला मिळाले. चांगल्या पद्धतीची बॅटिंग कंट्रोल ते पुन्हा एकदा सुटलंय. काहीतरी घटित झाले मागील षटकापासनं आणि अनुचित घटित होत असताना टीम आई गावदेवी कनेरी या संघाकरिता बाईचा इशारा तो देखील आला आणि 9च्या रूपाने अगदी धावा देखील मिळत आहेत. आता 1+1 धावगती 64 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. 64 धावा आणि फ्रीडचे सिग्नल जाता मैदानाच्या दिशेने ऑन असतील. जोपर्यंत अक्षय गोलंदाजी करत होता तोपर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु तदनंतर अगदी आपण पाहू शकाल की गौतमची गोलंदाजी 31 धावा तब्बली. या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहता या दुसरा गोलंदाज महागडा ठरलाय. स्लॅश केलं या चेंडूला थ्रू दी पॉइंट. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. क्विकली फेकी केली जाते चेंडूला परंतु फेकी स्क्वेअर झाले. स्क्वेअर फेकीचा फायदा तो यावेळेस पुन्हा एकदा घेतला जाईल आणि जिथून आपण पाहत आहे की 3 धावा आता पडून काढल्या जात आहेत. या तिहेरीच्या मदतीने या तिहेरीच्या सहाय्याने 67 या अंकांवर हे धाव फलक. क्रिकेट खेळ असं आहे कधी मात्र गेम पलटेल हे आपण सांगू शकणार नाही, म्हणून क्रिकेटच्या पटलावर वेळ बदलायला ही वेळ झाले आणि चांगल्या स्थितीमध्ये टीम एनसीसी तलावपाडा हा संघ इथून पाहायला मिळतोय. 4-1 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फ्रेटवर 3 धावा येत आहेत. 67 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जातात. 67 उलटा चेंडू जरूर आहे. बॅटच्या आतलीकडे लागली जाईल. लवू आहेत अगदी शॉर्ट फाईन लीग मध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगती 68 या अंकांवर. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या आहे जी पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिली होती 75 धावा. आता या मॅच मध्ये 68 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 4.2 म्हणजेच अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. असं वाटलं सुरुवातीला जी धावसंख्या 50च्या आसपास राहील, परंतु यावेळी 60च्या वर देखील गेल्या आणि आता 70च्या वर जाण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड जागा बनवायचं होतं यावेळेस. दीपमने चांगल्या पद्धतीचा खेळ जरूर केला, परंतु यावेळेस बोल्ड होत असताना फॉलोइंग स्वीपचा फटका कुठेतरी अगदी फसला गेला आणि यावेळेस ही लेन प्रॉपरली हाताळली. विकेट झालेलं आणि विकेटचं पतन होत असताना तदनंतर थोडीशी घसरगुंडी देखील झाली दीपमच्या माध्यमानं, परंतु काय बॅटिंग राहिली. 7 चौकार एका षटकामध्ये टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. अतिशय सुरेख पद्धतीची फलंदाजी. विकेटचं पतन, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. मैदानाच्या दिशेने पारस या फलंदाजाला आपण पाहत आहे. ऍक्शन रिप्ले दाखवला जातो. जेव्हा बाद झाले तेव्हा कुठेतरी घसरगुंडीची पाहायला मिळाली. स्टंट मारायचा होता परंतु स्टंट फसला. दीपमला बाद व्हावं लागतंय. विश नेटवर्क याच करिता खासियत आहे. मनीष निजाई यांची ज्या काही प्रतिक्रिया कालच्या दिवसामध्ये देखील एक पंचांची मेम्स आपण पाहिली. झेल घेत असताना महेंद्र गरेल 68 या अंकांवर धाव फलक. फॉलो करून राहायचं होतं या चेंडूला परंतु तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही. लवू आहेत डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. आता कुठेतरी ठेस बसल्यानंतर या मॅच मध्ये हा कमबॅक आहे आई गावदेवी कनेरी या संघाचा देखील.
सुरुवातीमध्ये ज्या मिस्टेक कुठेतरी घटित झाल्या गौतमकडनं ते षटक 31 धाब्यांचं आणि तिथून परिपूर्ण मॅचची समीकरण हलली आणि आतापर्यंत 69 एकूण 70 या अंकांवर धाव फलक जादोरेखित आहे. बॅकअप दिलेन जरूर आहे. हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केला जाईल. स्क्वेअर लेग वरनं अगदी क्षेत्ररक्षक धावत पडत पुढे जरूर येईल. धावगती 70च्या वर. 73 या अंकांवर धावफलक टीम एनसीसी तलावपाडा संघ मजबूत स्थितीमध्ये आणि अजूनही या षटकातील एक चेंडूंचा खेळ जो इथून येणं शिल्लक आहे. हा फटका पहा कुठेतरी फाईन लेग क्षेत्रात खेळला गेला. आतापर्यंत जे चौकार आलेत ना जास्तीत जास्त थ्रू दी पॉइंट आलेत आणि थ्रू दी फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्यात 73 धावा स्कोर कार्डवर उच्चांक स्कोर जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेचा 75 धावगतीच्या आतापर्यंत आपण पाहू शकाल 73. त्र्याहत्तर धावा आहेत दोघांचे टॅली आहेत आणि एक्स्ट्रा प्लेअर देखील आहे. चला मॅच ऑन करा. 73 73 या अंकांवर धावगती शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साइडला खेळला जाईल. चांगलं करेक्शन आहे परंतु मदन दळवीच्या माध्यमाने देखील मिस्टेक घटित झाली. आई गावदेवी कनेर संघ आता असंच म्हणत असेल हे राम हे काय घडलं गेले मैदानाच्या दिशेने. आता जोपर्यंत अगदी सिंहगडाला जाग आली ना फार काही गोष्टी हातातनं निसटून गेल्या त्या मॅच मध्ये. झेल देखील ड्रॉप झाले परिणाम स्वरूपाने अगदी पुन्हा एकदा या धावा पळून काढल्या जात आहेत आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 75 म्हणजेच या अगोदर जो रेकॉर्ड होता त्याला बरोबरी जरूर केले आणि 76 धावसंख्येचा पाठलाग या मॅचला जिंकण्यासाठी करावा लागेल टीम आई गावदेवी कनेर या संघाला. बॅटिंग समरी आपण पाहताय सुरुवातीमध्ये स्ट्रगल जरूर होता परंतु भरतने चांगल्या पद्धतीचा खेळ केला. 18 चेंडूंकडे 27 धावा. पंकज लवकरात लवकर बाद झाले. दीपमचा खेळ जो सर्वाधिक महत्वाचा होता आणि आकर्षित करणारा 11 चेंडूकडे 34 धावा आणि ज्यामध्ये 7 चेंडूकडे 7 चौकार हा रेकॉर्ड देखील घटित झाला आणि पारस एक धाब्यांवर नाबाद राहिला. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा पहा 12 आल्यात आणि म्हणूनच कुठेतरी एक्स्ट्रा धावा ज्या चिंतेजनक आहे. अक्षयचे दोन्ही षटकं चांगली होती. 18 धावा अक्षयने खर्च केल्या. एक मूल्यवान विकेट ज्यामध्ये 4 डॉट बॉल इकॉनॉमी 9. अविनाशने देखील चांगले षटक हाताळलं. एका षटकाकडे जवळजवळ 7 धावा खर्च केला. त्यानंतर गौतम आणि गुरुची गोलंदाजी विशेष करून गौतमने 31 धावसंख्येचं षटक. कालच्या दिवसामध्ये आपण 35 धावसंख्येचं षटक पाहिलं होतं. आजच्या दिवसामध्ये ते 31 आणि गुरु याचं एक षटक 12 धाब्यांचं राहिलं. फॉल ऑफ विकेट पहिली विकेट 10 धावांवर गेली. दुसरी विकेट 68 धावसंख्येवर म्हणजे 10 आणि 68 म्हणजे फार मोठी पार्टनरशिप 58 धावसंख्येची आणि त्यानंतर तिसरा विकेट करिता 75 धाब्यांवर तिसरी विकेट मिळाली आणि टार्गेट सेट केलं गेले 30 चेंडूकडे 76 धावा त्यातून करावे लागतील गावदेवी कनेर संघाला. टार्गेट थोडंसं अवघड जरूर आहे परंतु अशक्य नाही. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि टॉसच्या दिशेने वळणार आहोत जिथे दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे आणि जाणता राजा खार्डी चला दोन्ही संघाचे कर्णधार मार्गस्थ व्हा.
वर झालेला पुल टोल वसूल. क्रिकेटचा खेळ किती मजेशीर आणि गमतीशीर आहे ना. ज्या गौतमला 7 चेंडूगडी 7 अगदी चौकार लागल्या त्याच गौतमला अगदी आपण पाहताय स्ट्राईक एंडला मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा आहे. यावेळेस नशिबाची साथ मिळाली हलकीशी. एक सिंगल धाव घेण्याकरिता फोर्स झालेत. टीम कोशिंबे संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः निर्णय एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 7 अंकांवर. 7 रन्स ऑन अ कार्ड. 76 धाव संख्येचा पाठलाग जैतून करायचा आहे. रिक्वायर रन रेट पहा 15.33च्या घरामध्ये. करंट रन रेट 14च्या सरासरीने जरूर चाललाय. बॅट चेंज लागली जाईल. हलवार पडे स्ट्रिक. आता लॉंग स्टॉप रिझनला चेंडूला रोखणं थोडंसं असेल मुश्किल. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. मदनच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. जर या 76 धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्याने करायचा असेल ना तर मदन हा तुरुपचा इक्का आहे गावदेवी कनेर या संघाचा आणि त्याचं चालणं हे तितकंच महत्वाचं आहे. बाकअप दिले पुन्हा एकदा हाताळला गेला. धाव घेण्याचा मानस त्या दिशेने जरूर होता. यू वेट म्हणून म्हटलं जाते. रिक्स घेण्याचा प्रयत्न जरूर त्या दिशेने झाला होता परंतु इथून धाव घेण्याचा मानस नाहीये. 11 अंकांवर धाव फलक 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो या षटकातील असेल शिल्लक श्रीकांत गोलंदाजी मार्कवर जो इथून सुसज्जित होईल. 6 सिटिंग मशीन म्हणून संबोधला गेला होता याच मैदानावर. इनसाइड आउटचा दर्जा स्ट्रोक आता चांगलं कनेक्शन बनलंय. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द नाईट. अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन थ्रू दी कव्हर्स. मिळतील धावा यावेळेस 6 षटकार. अधोरेखित आहे. चांगलं कनेक्शन बनलं. शेवटच्या अंतिम चेंडूवर रूम मिळाला होता. जागा मिळाले होते आणि रूमचं भाडं महाग आहे दर्शवलं पुन्हा एकदा. आणि काय जबरदस्त टायमिंग विथ कनेक्शन जे विशेष करून पाहायला मिळालं. 6च्या साह्याने धावगती 17 या अंकांवर 17 रन्स ऑन अ कार्ड. आता उर्वरित चेंडूंचा खेळ असेल तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूकडे रिक्वायर रन रेट 14.75च्या सरासरीने 59 धावा या तुम्हाला स्कोर कार्डवर लावाव्या लागतील. अविनाश आहेत आमच्या समवेत आमच्या समालोचन कक्षेमध्ये. पंकज पाटील DX त्यांना आपण पाहत आहे. सर्व बॅटचा उपयोग केला जाईल. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. याच मैदानावर वसई वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग जे आपण विशेष करून पाहिले 3 सीझन. 4थं सीझन मात्र जे कमिंग सून पाहायला मिळत आहे आणि तेच कमिटी मेंबर संपूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरबाटचा उपयोग जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण क्विकली फेकी केली गेले. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. एक सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. या सर्व काही गोष्टी ज्या बेसिस आहेत ना त्या तुम्हाला यूज कराव्याच लागतील या मॅच मध्ये. गौतमला देखील तो 7 आणि प्रतिसाद या मॅच मध्ये द्यावाच लागेल. कॉन्फिडन्स आहे कारण की कालच्या दिवसामध्ये अगदी चांगला परफॉर्मन्स राहिला होता नारंगीच्या मैदानावर. बॅकअप दिले ताताळली आणि झेल यावेळेस घेतला जाईल. दीपम आहे. दीपम अगदी या अगोदर 7 चौकार आले आणि तदनंतर कुठेतरी तो स्टंट बाजी करताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ही स्टंट बाजी जरूर होती एस्टॅनच्या मागे परंतु अखेरकार तो झेल कन्वर्ट झाला. तिसरा अटेम्प्ट मध्ये विकेटचं झालेलं पतन DX ला मिळेल ही पहिली सफलता. गॉन.
मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर. फटका हवेमध्ये आहे. रोहित जरूर प्रयत्न करतायत आणि प्रयत्न यशस्वी होतील. चांगलं जजमेंट बनलं आणि विकेट मिळेल. अक्षयची मूल्यवान विकेट. आणखी एक धक्का. प्रतिसाद मिळत नाहीये. कुठेतरी हा फटका देखील फसला आणि पंकज पाटीलला मिळालेली दुसरी सफलता. विकेट मिळाली. फलंदाज बाद गॉन. कधी कधी जे दिसतं ना ते नसतं असंच म्हणावं लागेल. कारण की अगदी जर्सीचा मागे रोहित फॅन बेस आहे रोहित शर्माचा आणि तोच विशेष करून इथून जर्सी परिधान करत असताना धीरज या झेल खाली होते. झेल जो कन्वर्ट झाला. आज रोहित शर्मा वानखेडे स्टेडियम विशेष करून आपल्याला पाहायला मिळतोय. IPLचा 19वा हंगाम खूप काही घेऊन आलाय. नवीन टॅलेंट, नवतर उभारते सितारे. आज महाराष्ट्रभरातील अगदी खेळाडू देखील सहभागी झालेत आणि ही प्रामुख्याने चांगली बाब आहे. क्रिकेटच्या पटलावर अगदी सर्व काही गोष्टी सुरळीत चालत असताना आणि यंदाचा सीझन देखील फार गरजेचं आणि महत्वाचं राहिलं. सुवर्ण काळ तिथूनच सुरू झाला 2024 मध्ये, जिथे रोहित शर्मा अँड ब्रिगेडने मात्र T20 वर्ल्ड कप जिंकून आणला. तदनंतर सर्व काही गोष्टी सुरळीत चालताना आपण पाहिल्या. चॅम्पियन ट्रॉफी ती देखील भारतीय संघाने जिंकली. तदनंतर अगदी महिलांनी देखील विश्व वर्ल्ड कप जो जिंकून आणला आणि जवळजवळ 25 वर्षांचं तख्त हलवलं हे देखील आपण पाहिलं. कारण की ऑस्ट्रेलियासारख्या संघांना पराभूत करणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्या सर्व काही गोष्टी त्यांनी सत्यामध्ये साकारल्या. जी मेहनत ती पणास लावली. तदनंतर अंडर-19 वर्ल्ड कप. आज खऱ्या अर्थाने आपल्या पालघर जिल्ह्यातील वसई विरारचा अगदी एक मुलगा जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधार पद भूषवतो आणि नुसतं भूषवत नाही तर अंडर-19 वर्ल्ड कप देखील जिंकून आणतो. त्यापेक्षा अधिक काय असू शकेल. आणि नुकताच झालेल्या कोसमाई खार्डी स्पर्धेमध्ये देखील आयुष्य मात्रेचं अगदी वर्णी लागली होती उद्घाटन समारंभाला. ते देखील आपण पाहिलं. म्हणून स्वतःच्या नावाची ओळख ही तितकीच गरजेची आणि महत्वाची आहे. आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची आणि क्रिकेटमध्ये अचूक सरावाची साथ असेल तर अशक्य गोष्टी कित्येक वेळा शक्य होताना आपण पाहिल्यात. पण आयुष्यात क्षेत्र कुठलेही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. 23 या अंकांवर धावफलक आहे. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. हे तिसरं षटक हाताळण्याकरिता आता प्रणय या गोलंदाजाला आपण पाहताय. बॅक ऑफ दी लेंथ हाताळली होती आणि परिपूर्ण पिक केलं. या चेंडूला डिस्पॅच देखील केलं जाईल. मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील मदन दळवीच्या बॅटमधनं हा षटकार 6. आगे चढवलेला हल्ला आणि चेंडूने गाठला लांबचा पल्ला. या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 29 या अंकांवर हे धावफलक. काय कनेक्शन जुळलं अतिशय सुरेख पद्धतीने. या 6 धावा येत आहेत. 29 या अंकांवर धावफलक. बॅक ऑफ दी लेंथ हाताळले. आता समोरच्या दिशेने डिस्पॅच करण्याची मानसिकता. धीरज आहे या झेल खाली आणि या वेळेस चुकी होणार नाही. जाणतात या विकेटचं महत्व आणि मूल्य. विकेट मिळवली जाईल. मूल्यवान विकेट. मदन दळवी बॅक टू दी डगआउट. गॉन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 29 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे 29. मूल्यवान विकेट मिळाले. संतोषला आपण पाहताय नव्याने बॅटर. शरापासनं ही लेन बरीच बाहेर आहे. पंचांचा एक हात आता झालाय समांतर. नोचा इशारा आलाय आणि इथून फ्रीडचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने असतील ऑन. 30 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 30 रन्स ऑन अ कार्ड. फ्रीडचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने ऑन असतील. कुठेतरी या मॅच मध्ये आपण पाहू शकाल मदन दळवीचं बाद होणं म्हणजे धावसंख्येला लगाम लावणं. एक षटकार आला होता जरूर. तदनंतर फोर्स करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये पकडले गेले.
संतोष याला पण पाहताय स्ट्राईक एंडला बॅटर. बॅकअप द लेन पुन्हा एकदा हाताळले गेले आणि कुठेतरी आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी डबल माइंडेड होते की ऑन साईडला वळवायचं आहे की इथून स्टिअर करायचंय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. आणि तत्पूर्वी चेंडू निघून गेला सरळ यस्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. फ्रीटवर कुठल्याही पद्धतीचा मोठा स्ट्रोक येत नाहीये. 30 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे 3-0. 2.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. सरळ चेंडू यस्त्यांवर निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी होते प्रणयकडनं. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, परंतु विकेट मिळवल्यानंतर कॉन्फिडन्स यावेळेस वाढला जातोय. जरी सुद्धा एक चेंडू न हाताळला, तदनंतर डॉट बॉल सलग जे इथून पाहायला मिळतात. 30 रन्स ऑन अ कार्ड. 30 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुसज्जित होईल. इनफिल्डच्या वळणा फोर्स केलं जाईल. थ्रू दी पॉइंट खेळलाय चांगल्या पद्धतीने. अगदी हा स्ट्रोकला अगदी कन्वर्ट जरूर केलाय, परंतु 2 धाबा रोखू शकत नाही. या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावगती जी जाऊन पोहोचेल 32-32 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. 13 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 44 धावसंख्येची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. म्हणजेच लक्ष जे फार मोठं आहे. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला मोठे स्ट्रोक जे आता खेळावेच लागणार आहेत. ऑन साईडला खेळला गेलाय. शॉर्ट स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा अधिक काही नाही. या सिंगलच्या मदतीने षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 33 या अंकांवर धाव फलक. आता उर्वरित चेंडूंचा खेळ असेल तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये जे लक्ष असेल 43 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागेल. 12 बॉल्स रिमेनिंग, 43 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया क्विकली हलकासा ब्रेक आणि येणार होतो आपण चौथ्या षटकाच्या दिशेने. पंकज पाटील कंटिन्यूस करतायत. विकेट टू विकेट गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. बॅटच्या आतलीकडे लागली जाते. एक सिंगल धाव अधोरेखित झाले. डबल करिता कॉल तो दिला गेलाय आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल उशीर झाला. उशीर होत असताना आता इथून 3 धावा कंप्लीट केल्या जातात. तिहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 36 या अंकांवर. 40ची अजून सुद्धा गरज आहे 11 चेंडूकडे. म्हणजे जे षटक आलं होतं कुठेतरी 31 धावसंख्येचा आता आणि त्याच या धावा कुठेतरी आता उर्वरित आहेत. शुभमच्या बॅटमध्ये हा स्ट्रोक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा मानस. फटका फसेल आणि लॉंग ऑन मध्ये अगदी चांगल्या पद्धतीचा झेल पारसने टिपलाय. अतिशय सुरेख पद्धतीचा हा झेल. विकेट मिळेल. शुभम नाईकचा खेळ झालाय समाप्त. गॉन. साठी 36 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. 4 धक्के बसल्यात. नव्याने बॅटर गुरु या फलंदाजाला पण पाहत आहे. चांगली गोलंदाजी, परंतु लाईन बिलॉंग टू द अंपायर. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 37 या अंकांवर धावफलक. चांगलं स्पेल हाताळले पंकज पाटीलने. आतापर्यंत 3 विकेट घेतल्यात. महत्वपूर्ण 10 धावा खर्च केल्यात जरूर, परंतु ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट होती मदन दलवीची. मदन बाद झाला आणि आता या मॅच मध्ये तो स्ट्रगल सुरू झालाय. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ लेन पंच वळतायत. वाईटचा इशाराला आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 38 या अंकांवर. हे धाव फलक. 10 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 38 धावा अजून सुद्धा करायचं म्हणजे अर्धा पल्ला अजूनही गाठणं शिल्लक आहे.
आता अँगल क्रिएट केला, परंतु जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने ओव्हर द विकेटने राऊंड द विकेटने गेले, परंतु व्हाईट बॉल. आणखी एक एक्स्ट्रा स्वरूपाने धाव मिळेल. 39-39 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. प्रयत्न तर जरूर आहेत की डॉट बॉल इथून काढायचे आहेत, परंतु 3 एक्स्ट्रा स्वरूपाने धावा मिळाल्यात. बॅकअप दिले, यावेळेस चांगली लाईन आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. 3 चेंडू वाईट हाताळल्यानंतर हा चेंडू निर्धाव स्वरूपाने पालेन कशा पद्धतीने अँगल क्रिएट झाला. बाउन्स अतिरिक्त पाहायला मिळाला. जवळ कानाजवळनं फुंकर वाजवत अगदी चेंडू निघून गेला सरळ यष्ट्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. मोठा प्रहार जरूर करायचा. हा फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. लॉंग ऑनवरनं क्षेत्ररक्षक पुढे येतील. झेल झालाय ड्रॉप. जीवनदान जरूर मिळाले आणि फेकी देखील यावेळेस झाली स्वेअर फेकीचा आता फायदा घेतला जाईल. 3 धावा ज्या निश्चित स्वरूपाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि या तिहेरीच्या मदतीने या तिहेरीच्या सह्याने धावगती जाऊन पोहोचेल 42-42 या अंकांवर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. 34ची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तुमच्याकडे 8. 42-42 धावा या स्कोर कार्ड अधोरेखित आहेत. शरापासनं बरीच लेंथ बाहेर आहे. पंच पुन्हा एकदा वळतील. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. व्हाईटचा इशारा आलाय. आणखी एक धाव जे अवांतरच्या रूपाने मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 43-43 या अंकांवर. हे स्कोर कार्ड जे पाहायला मिळतंय जवळजवळ हे षटक लांबवरच राहिलंय. 4 वाईट चेंडू हाताळलेत म्हणजे जवळजवळ 8 चेंडूंचं हे षटक झालंय आतापर्यंत. सरबाटचा उपयोग केला जाईल. कनेक्शन तर आता चांगल्या पद्धतीने जुळले आणि क्षेत्ररक्षकांना पाहतच राहावं लागेल. चेंडू सरळ निघून जाईल. काऊ कॉर्नर सीमारेषा पार. मिळतील संतोषच्या बॅटमधनं यावेळेस धावाचा षटकार. येणारे चेंडू आहे 6. 23 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सिच्युएशन आणि इक्वेशन जरूर बॅलन्सिंग आहे, परंतु ते मोठे स्ट्रोक आता तुम्हाला खेळावे लागणार आहे त्या मॅच मध्ये. एफर्ट्स जरूर लावले पंकज पाटील यांनी, परंतु मागचं षटक जे 10 चेंडूंचं राहिलं आणि जास्तीत जास्त धावा ज्या विशेष करून खर्च केल्या गेल्या. 6 बॉल्स रिमेनिंग. 23 रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडूमध्ये 23 करायचे आहेत. इथून काय धावा बनवल्या जातील का? पाणी गेलंय, कहाणी बदलेल का? घेऊया एक तुर्तास हलका असा ब्रेक आणि बोलणार होतो आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. स्लॉग ओव्हर करीत आणलं गेले. 53 या अंकांवर धावफलक. पाकअप दिले, जरूर हाताळली गेली. धावगड्याचा मानस त्या दिशेने आपण पाहत आहे. कुठेतरी हुल देण्याचा प्रयत्न आणि यावेळेस सॅक्रिफाईस विकेट. गुरुला बाद व्हावं लागेल. फलंदाज बाद होईल. आणखी एक धक्का बसेल टीम गावदेवी कनेरिया संघाला. विकेट डाऊन. या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 4.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने अविनाश या फलंदाजाला आपण पाहत आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी पारस करणं. पहिला चेंडू जवळजवळ आखूड टप्प्याची लेंथ हाताळली होती. ऑन साईडला परावर्तित केलं जाईल लॉंग लेगच्या दिशेने. सरळ चेंडू इंटू द गॅप मध्ये सीमारेषा पार. मिळतील यावेळेस संतोषच्या बॅट मधनं या 4 धावा. चौकार.
4 धाबा येत आहेत म्हणजे अजूनही 19 धावसंख्येची गरज असेल. येणारे चेंडू शिल्लक असे तुमच्याकडे 4. हवाई हल्ले आणि हवाई प्रतिहल्ले ते करावे लागतील. आता फलंदाजी करणाऱ्या संघाला संतोषने चांगली बॅटिंग केली आणि चांगल्या स्ट्राईक रेटने तो आतापर्यंत खेळलाय. 9 चेंडूकडे 20, 19 ची गरज आहे. बागपुटला जाऊन खेळण्याचा मानस जरूर दर्शवला जातोय. एक सिंगल धावा की झाले, डबल करिता कॉल तो दिला जातोय आणि जोपर्यंत अगदी अविनाश पोचेल की नाही, परंतु इथून फिंगर अप झाले म्हणजेच परतावं लागेल अविनाशला. येणारे 3 चेंडूंचा खेळ जो आता इथून शिल्लक असेल आणि 18 ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. विकेट मिळतंय. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. अविनाशची धाव एकेने जी अपुरीच राहिली. बाळा लोखंडे आता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळतोय. 58 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. सुरुवातीमध्येच कुठेतरी जी फलंदाजी होती चांगल्या पद्धतीने जरूर सुरू झाली होती, परंतु कंटिन्युअसली विकेट गेलेत कारण की आतापर्यंत स्कोर कार्डवर 6 विकेट आहेत आणि तोच थोडासा फरक. कुठेतरी दीपमने खेळलेली इनिंग जी बहारदार होती ते 7 चौकार या मॅच मध्ये फरक टाकला. तदनंतर एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमाने झालेल्या गफलती, सर्व काही गोष्टी इन मोमेंटला ज्या कमी पडत असताना, परंतु अजून सुद्धा कहाणी में ट्विस्ट बाकी. डेफिनेटली षटकार आलाय. अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन आणि धाब्यांचं कलेक्शन 6च्या रूपाने मॅक्सिमम. दोन हवेत, 2 षटकाराची अजून सुद्धा आवश्यकता असेल. हा चेंडू तितकाच निर्णय, काय फटका सजवला गेला. इनसाइड आउटचा दर्जेदार वाईडिश लॉंग ऑफ मध्ये अगदी हाफ स्ट्रोक अटेम्प्ट केला गेला. संतोषकडे ती स्ट्राईक. खाली राहिला हा चेंडू आणि नशिबाची साथ देखील मिळाले. इथून धाव घेण्याचा मानस नाहीये. निश्चित स्वरूपाने अगदी बाकली पहा किती वेगाने फिरली होती, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी खालीच राहिला. आता फक्त आणि फक्त औपचारिकता ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहे. वेगाने बॅट स्विंग होती. दोन्ही अगदी क्षेत्ररक्षक त्या दिशेने शार्प होते. चेंडूला फील्ड केलं गेलं. मोठा प्रहार जरूर करायचा आहे त्या दिशेने. अगदी झेल तर नाहीये, परंतु ही मॅच जिंकले एनसीसी तलावपाडा या संघाने. अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ जो विशेष करून पाहायला मिळाला. पहिल्या इनिंग मध्ये एक मोठी धावसंख्या लावली आणि या धावसंख्येचा पाठलाग जरूर होत होता. गावदेवी कनेर संघ 64 धावसंख्येपर्यंत पोहोचला आणि एनसीसी तलावपाडा संघाने मॅच 11 धाब्याने जिंकली. पहा दीपमची बॅट